फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा टॉपिक बघत आहोत. त्याचं नाव आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे क्वेश्चन आपण आता बघत आहोत. पुढचा क्वेश्चन आहे आपला व्हिडिओ नंबर 4 चालू आहे. याच्यामध्ये आपण आता चौथा क्वेश्चन घेणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x² cos 2x dx असा क्वेश्चन आपल्याला दिलं आहे. नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन दिले आहे त्याला आपण लेट आय इक्वल्स टू ॲज्युम करून घेतो. आय इक्वल्स टू गिवन इक्वेशन. त्यानंतर आता आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सने क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. हे आपल्याला कळालं आहे. कशावरून कळालं आहे? तर इथं दोन फंक्शन दिले बघा. पहिलं फंक्शन काय आपलं x² आणि दुसरं फंक्शन काय cos 2x. आणि दोघांमध्ये कसलं रिलेशन आहे? प्रॉडक्ट. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सने क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. मग आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व करताना आपल्याला u आणि v ठरवावं लागतं फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करताना. ते आपण लायट रूलने ठरवतो. आपल्याकडे एक लायट रूल आहे. आपण पहिल्या व्हिडिओत बघितलं होतं. बाय युजिंग लायट रूल u आणि v ठरवला आहे. इथे u येईल आपला x² अल्जेब्रिक टर्म, v येईल cos 2x ट्रिग्नोमेट्रिक टर्म. ओके, u आणि v ठरवल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते फॉर्म्युला. हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात फक्त आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. जिथे जिथे u आहे, यूच्या जागी काय येईल आपला x² आणि व्हीच्या जागी काय येईल आपला cos 2x. फक्त व्हॅल्यू पुट केलं आहे मी इथे. नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे बघा, यूच्या जागी x², व्हीच्या जागी cos 2x पुट केलं आहे. यूच्या जागी आणि व्हीच्या जागी व्हॅल्यू आता आपण काय केलं आहे? पुट केलं आहे. पुट केल्यानंतर आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. आता इंटिग्रेशन सॉल्व करताना ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, नीट लक्ष द्या. बघा, आता सर्वात अगोदर इथे ही x² आहे. x² ॲज इट इज आला इथे हा. का? तर त्याच्या अगोदर कोणताही आपल्याकडे साईन नाही आहे, इंटिग्रेशन नाही, डेरिव्हेटिव्ह नाही, म्हणून तो x² आपण ॲज इट इज घेतला. त्यानंतर cos 2xचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. cos 2xचं इंटिग्रेशन येईल sin 2x आणि खाली एक्स्ट्रा टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. एक्स्ट्रा टर्म काय इथं 2x. ही जी 2x आहे ती एक्स्ट्रा टर्म आहे, तिचा आपण खाली इथे डेरिव्हेटिव्ह घेतले. अशा प्रकारे आपण हा सॉल्व करणार आहोत. त्यानंतर हे मायनस साईन ॲज इट इज आलं आहे. नंतर हे इंटिग्रेशनचं बाहेरचं ॲज इट इज घेतलं आहे आणि आतमध्ये इंटिग्रेशन घेतलं आहे. परत cos 2xचं इंटिग्रेशन sin 2x आणि एक्स्ट्रा टर्म काय इथं cos 2x. ह्या 2xचं खाली डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे आपण ही टर्म सॉल्व केली. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ x²चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आणि हा dx शेवटचा असाच घेतला. अशा प्रकारे ही स्टेप सॉल्व केली. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे, तर उरलेलं इंटिग्रेशन घेणार आहे. उरलेलं इंटिग्रेशनचं एक साईन आहे आपल्याकडे, त्याच्यानुसार आपण सॉल्व करणार आहोत. तर आता बघा, इथे x² ॲज इट इज आला आहे खाली. त्यानंतर sin 2x तसंच आला आहे आणि इथं खाली 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 आलं आहे. नेक्स्ट स्टेपला मायनस साईन तसंच, इंटिग्रेशनचं साईन तसंच, इथे फक्त आपण 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 लिहिला आहे. अशा प्रकारे आपण इथे सॉल्व केले. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आता एक स्टेप आपण सॉल्व करत चाललो हळूहळू. त्यानंतर काय केलं आहे, ही जी स्टेप आहे ही ॲज इट इज आली. x² म्हणजे ही मी फक्त अरेंज केले. 1/2 इकडे घेतला, 2 बाजूला घेतला, हा x² इथं